मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सुरुवात केलेली आहे। ठाण्याहून त्यांनी केलेली आहे सुरुवात। तर कोपरी पाचपाखडी मतदारसंघात 15 लाभार्थी कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने चौकशीला आल्याने कुटुंब मात्र भारावल्याचं दिसलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचले। या बहिणींच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्र्यांनी असा संवाद साधला। पैसे आणखी वाढवणार, 1,500 रुपयावर कायम राहणार नाही, आणखी वाढवणार समजले। त्यामुळे काळजी करू नका, आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती द्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या घरी भेट देण्याचं अभियानच एकनाथ शिंदेंनी सुरू केलंय। त्याचा श्री गणेशा झाला तो ठाण्यातून, जिथून मुख्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली त्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातल्या 15 लाडक्या बहिणींच्या घरी शिंदेंनी भेट दिली। मी पण असं चाळीत राहिलेलो आहे। चाळकऱ्यांचं दुःख काय, अडचणी काय मला माहित आहे, आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आज मला आणि आमच्या सरकारला हे योजना सुरू करण्याचं जे काही पुण्य मिळालंय, संधी मिळाली आहे, हे माझ्यासाठी खूप आणि आमच्या सरकारसाठी फार मोठी गोष्ट आहे। कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, त्यांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पैसे मिळतील, ही योजना कायम सुरू राहावी अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतायत। राज्याचे मुख्यमंत्री थेट आपल्या भेटीसाठी घरी दाखल झाल्याचं पाहून या बहिणींनाही आनंद झाला। लाडक्या बहिणींच्या घरातील इतर कुटुंबीयही मुख्यमंत्र्यांच्या भेटीनं सुखावले। ही योजना सुरू केल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले। खूप समाधान वाटतं, खूप छान वाटतं सर घरी आले तर। आमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3,000 जमा झालेत। आता पुन्हा सप्टेंबरच्या 15 तारखेला होणार आहे 1,500 जमा। अजून आता किती जणांना अख्ख्या महाराष्ट्रालाच मिळाले पैसे। लोगों तो सावी चाहिए, हर बार चाहिए सावी। सरकार ने क्या क्या योजना लाई? तो अब तक तो जो भी किया अच्छा है किया, ऐसा नहीं है कुछ अच्छा नहीं लगा, ऐसा कुछ प्रॉब्लम होगा ऐसा तो नहीं है, सब कुछ जो भी हुआ अच्छा ही आया। लाडकी बहीण योजनेसोबतच महायुती सरकारने सुरू केलेल्या 10 महत्त्वाच्या योजनांची माहिती या अभियानाअंतर्गत घरोघरी पोहोचवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। शिवसैनिक दररोज 10 कुटुंबांना भेट देणार, 10 दिवसात 100 कुटुंबांपर्यंत पोहोचणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 100 शिवसैनिक दररोज प्रत्येकी 10 कुटुंबांना भेटणार। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, आजी माजी नगरसेवक, नेते आणि पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 दिवसात 10,000 कुटुंबांपर्यंत ते पोहोचणार आहेत। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा हा प्रयत्न आहे। महायुतीत सहकारी पक्ष असलेल्या भाजपनं घर घर मोदी ही संकल्पना यशस्वीपणे राबवली। आता त्याच धर्तीवर शिंदेंची शिवसेनाही वाटचाल करताना दिसतेय। लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत सरस कामगिरी करण्यासाठी जनतेशी थेट संवाद साधण्यात येत असल्याचं दिसतंय। शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांनाही विधानसभेसाठी जनसंपर्काचा कार्यक्रम यातून देण्यात आलाय। आता या अभियानाचा विधानसभा निवडणुकीत किती परिणाम होईल हे पाहावं लागेल। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।